बीडमध्ये अवैध फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकींवर जिल्हा वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे। मागील 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत 100हून अधिक दुचाकींवर बुलडोझर चालवून त्यांचे फटाका सायलेन्सर नष्ट करण्यात आले। गुरुवारी अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली। जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला। या कारवाई दरम्यान वाहन चालकांना योग्य समज देण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारची कृती केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। या मोहिमेमुळे बीड शहरातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण येण्यास मदत होईल आणि नागरिकांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। आज बीड शहरामध्ये साधारण आपण 101 सायलेन्सर जे आहे जे मोठ्याने आवाज करणारे आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे। त्याला अक्षरशः रोलर खाली आपण फ्लॅट केलेला आहे। माझं या निमित्ताने सर्व नागरिकांना हे आवाहन राहील की आपण जे ओरिजिनल कंपनीचे जे मोटरसायकलचे जे सायलेन्सर्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही।